नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया अगदी हॉटेलच्या चवीचा, घरच्या घरी आपल्याला बनवता येईल इतका सोप्यात सोप्या पद्धतीने काजू पनीर मसाला. फार छान हा काजू पनीर मसाला होतो. अगदी आपण हॉटेलमध्ये खातो त्याच्यापेक्षाही भन्नाट चवीचा आपण घरी बनवू शकतो. पहा इथे छान असा सुंदर चवीचा असा आपला इथं काजू पनीर मसाला तयार आहे. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहूया. फार छान चवीची ही भाजी होते आणि अगदी हॉटेलच्या चवीची भाजी आपण घरच्या घरी करू शकतो. आपल्याला इथं काही खडे मसाले घ्यायचे आहेत भाजीसाठी. हे पहा इथं 2 ते 3 बेडगी मिरच्या, 7-8 काजू पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 2 हिरवी वेलची, 7 ते 8 मिरीदाणे, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 दालचिनी, 1 चमचा तीळ घेतले, 1 चमचा धणे घेतले, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हा जो मसाला आहे हा आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आपण काजू पनीर मसाला करतो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही आपण जो हा मसाला बनवणार आहोत किंवा वाटण बनवणार आहोत तर या वाटणाची कचकच थोडीसुद्धा आपल्याला भाजीमध्ये नाही लागायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला हा पूर्ण मसाला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक उभा चिरून घेतला आणि तोही या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी मिडियम गॅसवरती तो मसाला शिजतोय तोपर्यंत आपण इथं 1 पळी तेल आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि याच्यावरती जे आपल्याला भाजीला काजू हवे आहेत ते काजू आपण तळून घेऊया. 50 ग्रॅम इथं काजू पाकळी मी घेतलेली आहे. आता तुम्ही इथं अख्खे काजू किंवा अर्धे काजूही वापरू शकता. इथं मी काजू पाकळी घेतली आणि 50 ग्रॅम काजू पाकळी छान अशी खमंग तुपावरती किंवा तेलावरती आपण परतून घेतोय. त्याचबरोबर 200 ग्राम इथं मी पनीर घेतलेलं आहे. आता ह्या भाजीची जी क्वांटिटी आहे ही भाजी कमीत कमी 3 ते 4 माणसांसाठी सहज होऊ शकते. तर इथं पहा 200 ग्राम पनीर आणि 50 ग्रॅम काजू आपण घेतलेले आहेत. छान असं हे सगळं आपल्याला पनीरही परतून घ्यायचं आणि पनीरचा गॅस परतताना फास्ट ठेवा. कारण काय होतं, जर स्लो गॅसवरती तुम्ही पनीर परतायला गेलात तर कढईला चिकटतं. पण फास्ट गॅसवरती व्यवस्थित तेल आपलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग हे पनीर परतून घ्यायचं. पनीर आणि काजू परतून झाल्यानंतर 5 ते 6 मिनटामध्ये हा मसाला आपला छान शिजलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. आपण हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि आता गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया. पूर्ण मसाल्याचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि मग हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. हे पाणी साईडला ठेवून देऊया. या पाण्याचा वापर आपण नंतर भाजीसाठी करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घ्यायचा आणि गरज वाटली तर थोडं पाणी घ्या, नाही वाटलं तर घेऊ नका. 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा कलरची बेडगी मिरचीची कलर पावडर घेतलेली आहे आपण इथं, किंवा मग तिखट पावडरही तुम्ही मिरची पावडर घेऊ शकता. मिडियम साईजचा 1 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो शिजवून घ्यायचा नाही आपल्याला, कच्चा टोमॅटो आपल्याला या मसाल्यामध्ये घ्यायचा आहे. छान अशी याची एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे. गरज वाटली तुम्हाला तर पाणी घ्या, नाही गरज वाटली तर बिना पाण्याचा हा मसाला छान मिक्सरला वाटून येतो. हा पहा इथे एकदम बारीक पेस्ट आपण करून घेतली. आता जे तेल आपलं कढईमध्ये शिल्लक होतं ते तेल आपण घेतलेलं आहे. जे आपण काजू आणि पनीर तळून घेतले त्या तेलावरती आपण ही भाजी फोडणीला टाकूया. गरज वाटली तुम्हाला तर 2 चमचे तूप याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता. आता हे वाटलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट फक्त आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं. वाटणाला तेल सुटलं की 1 चमचा मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे. तव्यावरती कसुरी मेथी गरम करून घेतली आणि छान अशी आता मसाल्यामध्ये आपण घेतली आहे. खमंग असा हा मसाला परतून झाला की आपण भाजी फोडणीला टाकायची आहे. पहा इथं संपूर्णपणे या भाजीची चव या मसाल्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही जर शिजवून घेतला तर हॉटेलच्या चवीची ही भाजी होते. आता हे आपण तळलेले काजू आणि पनीर या मसाल्यावरती फोडणीला घेऊया. 2 ते 3 मिनटासाठी संपूर्णपणे काजू आणि पनीर आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून संपूर्ण मसाल्याचा अर्क आपल्या ह्या भाजीमध्ये उतरायला हवा. आता जे पाणी आपण गाळून घेतलं होतं मसाल्याचं ते पाणी आपण इथं फोडणीला भाजीसाठी वापरणार आहोत. पाणी गरम आहे. जर थंड तुमचं पाणी झालं, ते मसाल्याचं पाणी थंड झालं तर गरम करून घ्या. गरम पाण्यावरती जेव्हा ही भाजी आपण फोडणी करतो तेव्हा भाजीला छान अशी कलर फार छान येतो
आणि हे पहा आता इथं मी जेवढं मला पाहिजे तेवढं पाणी मी मसाल्याचं घेतलेलं आहे. आणि लक्षात ठेवा ही भाजी जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते. त्यामुळे तुम्ही जेव्हा बनवता किंवा करतानाच त्याच्या पाणी थोडंसं जास्त ठेवा भाजीला. चवीनुसार मीठ घेतलं आणि अर्धा चमचा मी इथं साखर घेतलेली आहे. ही भाजी आपण हॉटेलमध्ये खातो त्यावेळेस थोडीशी गोडसर लागते. मग माझ्या घरी भाजीला थोडासा गोडसरपणा आवडतो म्हणून मी अर्धा चमचा साखर घेतली. तुम्हाला गरज वाटली तर साखर घ्या, नाही घेतली तरी भाजी छान होते. 2 चमचे आपण दुधावरची साय घेतलेली आहे आणि 2 चमचे साय घेऊन ह्या भाजीला छान असं आपल्याला क्रीमी टेक्स्चर द्यायचं आहे. फार छान भाजी ही चवीला होते. तुम्ही करून तर पहा. अगदी हॉटेलमध्ये तुम्ही खाता त्या पद्धतीने ही भाजी होते. कुठेही तुम्हाला कांदा, खोबरं किंवा लसणाचा इथं भाजीमध्ये तुम्ही पाहू शकत असाल. कांदा, खोबरं किंवा टोमॅटोचं कुठेही इथं तुम्हाला तुकडे दिसत नाही आहेत किंवा कोणत्याही मसाल्याचा याच्यामध्ये तुम्हाला इथं आपण एवढे मसाले वापरलेत पण भाजीमध्ये कुठे मसाला दिसतोय का ते पहा. छान अगदी या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अगदी हॉटेलच्या चवीची भाजी होते. इथं मी दुधावरची साय वापरली पण तुम्ही फ्रेश क्रीम वापरून ही भाजी करू शकता. आणि हे पहा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. फार सुंदर ही काजू पनीर मसाला होतो. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.